ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, जगामध्ये सुख आणि दुःख, जगामध्ये आपण बघतो प्रत्येक देव, दानव आणि माणूस आणि प्राणी सगळे कशाची अपेक्षा आहे? सुखाची. आणि मग जीवनामध्ये सुख आहे ना, सुख अगदी जव म्हणतो ना आपण, जवा एवढे, आणि दुःख किती? डोंगरा एवढे. तर माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत कशा शोधते? सुखाच्या. देवा तुझा माझा का रे वैर काळ, दुःखाचे डोंगर पाठविसी, दुःखाचे डोंगर पाठविसी, देवा तुझा माझा का रे वैर काळ. बघा, प्रत्येक माणूस जीवनामध्ये सुखाचा शोध करतो. आणि मग देव काय म्हणतो? माझ्यापाशी देवापाशी नाही सुखाचे गाठोडे, आणून या देईल आपुल्या हाती. देव काय म्हणतो? सुखाचं गठोडं काय माझ्याकडे नाही आहे. अरे मीच दुःख भोगलं. आणि मग दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण आपण जसं ह्या जन्मात कर्म करू किंवा पहिल्या जन्मात कर्म करू, आणि त्या कर्माचं जे फळ आहे त्याचं नाव काय? दुःख. देव म्हणतो मी कोणाचं वाईट करत नाही आणि कुणाचं चांगलं करीत नाही. तुझं जसं कर्म असेल, म्हणून कर्मानुबंधे मनुष्य लोके, जसं कर्म असेल तसं त्याला फळ मिळतं. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. कर्माचं फळ आजपर्यंत कोणालाच चुकलं नाही. देव, दानव, साधू, संत जेवढे असतील प्रत्येकाला दुःख हे दुःखाचं परिणाम त्याला भोगावंच लागले. आणि मग याच्याकरता भगवंताने काय केलं? गीता ग्रंथ दिला, दासबोध लिहिला आणि भागवत लिहिलं. बघा, दासबोधात काय सांगितलं? मनात्वाचे रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आणि मग गीतेत काय सांगितलं रे? सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. बघा, दुःख आलं ना त्याला भिवू नको. आणि प्रसादे सर्व दुःखांना हानी रसोपजायते. दुःख आलं ना देवाचा प्रसाद आहे, सुख आलं ना देवाचा प्रसाद आहे. आणि मग काय सांगितलं? दुःख आलं ना, दुःखात काय करा? हसत राहा, भगवंताचं चिंतन करत राहा. आणि मग माणसाच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी दुःखही नाही आणि कायमस्वरूपी सुखही नाही. आणि मग आपण हे दवाखान्यात जातो, दवाखाना करा, औषधं गोळा करा, पण औषधं करताना घेताना काय? मन पक्क करा. ज्यावेळेला मन पक्क होईल ना, आत्मिक बल ज्यावेळेला वाढतं ना, आणि त्यावेळेला दुःख आपाप निघून जातं. आणि मग जीवनामध्ये आपलं जे काय आहे, आपल्या काय चुका आहे, आपलं प्रारब्ध आहे, त्याप्रमाणे दुःख भोगायला येतं. आणि आपण आज काय करतो? दुसऱ्यावर दोष देतो. ते मला अमक्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, देवानं काय चांगलं केलं नाही. अरे देवावर दोष देतो, जगावर दोष देतो, स्वतः अलिप्त राहतो. मनात्वाचे रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मना, तुझ्या काही गोष्टी चुकल्या, त्याचं फळ तुला भोगावं लागतं. मग मनाला काय करायचं? दुःख आलं ना प्रसाद, सुख आलं ना प्रसाद. आणि मग दुःखात सुखात या जीवनामध्ये आपण आलेलो आहे, एक दिवस जाणार आहे. आणि मग त्याच्याकरता का? हसत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. आणि स्वतः समाधानी राहा, दुसऱ्याला समाधानी राहा. सगळ्यात मोठं औषध आहे. आणि मग सुखा लागी जरी करसी तळमळ,
तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्म मरणाचे दुःख विसरसी. मग मग सुख पंढरीला जाय. मग पंढरीला गेल्यानंतर पांडुरंग काय, विठ्ठल आपला पुंडलिक काय करतोय, आईवडिलांची सेवा करतोय. मग तू काय कर, घरी आल्यानंतर तुझ्या आईवडिलांची सेवा कर. आईवडील हेच देव आहे. देव तुझ्या हृदयात आहे, देव आईवडिलात आहे, देव चंद्र सूर्य आकाश प्राणीमात्रा देव आहे. प्राणीमात्रावर दया कर, आईबापावर दया, आईबापांना जीव लाव. आणि भारत मातेला, आपल्या देशावर, आपल्या मातृभूमीवर, आपल्या शेतीवर कर्म कर. चांगलं कर्म कर, वाईट कर्म करू नको. आणि जे होत असेल ते काय आपल्या चुकीचे परिणाम, पहिल्या जन्माचे परिणाम. त्यामुळं जसं असेल तसं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि मग काय सांगितलं, चित्तात काय ठेवायचे, समाधान. सगळ्यात मोठं काय, समाधान. म्हणून आनंदी राहा, समाधानी राहा, हसत राहा. आणि हा जे आपले 2 विचार आपल्याला पटले असतील त्याच्यावर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज जय. सगळं फोडून ना.